काहीतरी MSP मध्ये आपल्याकडूनही मदत करावी अशी मागणी मी पक्षाचा अध्यक्ष म्हणून केली आहे। मराठा आणि OBC आरक्षणावर केंद्र सरकारने बघ्याची भूमिका घेणं चालणार नाही असं शरद पवार म्हणतात। केंद्र सरकारचा काय संबंध आहे? काय संबंध आहे केंद्र सरकारच्या या दोन्ही आरक्षणाच्या संबंधात? राज्याची भूमिका आहे, राज्यांनी निर्णय करायचे आहे। तुम्ही एवढे दिवस सत्तेमध्ये होता, तुम्ही नेहमी शरद पवार साहेबांची नेहमी भूमिका मराठा आरक्षणाच्या विरोधात राहिली आहे आणि लपून नाही आहे। त्यांचं जर त्यांच्या सरकारमधले GR बघितले त्यावेळीही मराठा समाजाला त्यांना आरक्षण देता आलं असतं। मराठा समाजाला मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी मागासवर्गीयासारख्या सवलती देता आल्या असत्या, पण मराठा समाजाच्या आरक्षणाकरता शरद पवार साहेबांनी कुठली भूमिका घेतली नाही। आणि आता मराठा आरक्षणावर शरद पवार साहेब बोलतात आहे, हे आश्चर्य आहे। आपलं सरकार असताना, आपण मुख्यमंत्री असताना, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोर्टामध्ये केस लढली नाही। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना योग्य वकील लावले नाही। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मराठा समाजाचं आरक्षण केलं, जे आमच्या महायुतीच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं। आणि तुम्ही आता बोंबा मारताय, कुठल्या अधिकाराने बोंबा मारतायत? मराठा आरक्षणाचे मारेकरी हे शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे आहेत। भारतीय जनता पार्टी आणि महायुती हे OBC आणि मराठा समाजाला संरक्षण देणारा आमचं महायुतीचं सरकार आहे। वाढवण बंदराला मंजुरी मिळाली आहे, 72,000 कोटी रुपये मंजूर झाले। 60 वर्षानंतर प्रश्न रोजगार वाढतील। मी तेच सांगतो आहे, हे जे सकाळचे भोंगे आहे आणि 3 पार्ट्या महाविकास आघाडी आहे, हे नुसते लोकांना संभ्रमित तयार करून विकासापासून दूर नेत आहे। विकासाच्या मुद्द्यावर कोणी त्या ठिकाणी बोलत नाही। आता एवढे मोठे मोठे निर्णय केंद्र सरकारने केले, त्यावर काही सरकारचं अभिनंदन करणार नाही, सरकारला त्या ठिकाणी कुठल्या गोष्टीचं क्रेडिट देणार नाही, पण मात्र डायव्हर्ट करतील। मीडियाच्या माध्यमातून विकासाचे कामं डायव्हर्ट करतात आहे। मीडियाना सुद्धा माझी विनंती आहे, या महाराष्ट्राचे हित तुम्ही बघताय, महाराष्ट्राचे हित या ठिकाणी विकासावर आहे। तुम्हालाही विनंती आहे की सकाळचे हे टोमणे तुम्ही दाखवण्यापेक्षा महाराष्ट्राच्या विकासाकरता आपण सर्वांनी सरकारलाही आणि विरोधी पक्षालाही मदत करा, अशी आपल्याला माझी विनंती आहे। सुजय विखे विरोधात उबाटा गट न्यायालयात जाण्याच्या तयारी नाही, कुठेही काही जाऊ द्या, त्यांचे अधिकार त्यांना आहे। आता उबाटा कुठं जायचं आणि खोबाटा कुठं जायचं मी काय सांगू? सुजय विखेंनी 40 मतदान केंद्रावरचे VVPAT आणि EVM तपासणीची मागणी केलेली आहे। नाही, आपला आपला अधिकार आहे उमेदवाराचा, आपापला प्रत्येक विरोधी पक्ष असो की आमचा असो, जर कुणाला वाटतं की शंका, तर शंका निरसन करायचे अधिकार सर्वांना आहे। ओके, थँक्यू भाऊ। तर ठाकरे आणि पवार हे मराठा आरक्षणाचे मारेकरी असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। महाविकास आघाडीचं सरकार असताना आरक्षणासंदर्भातला निर्णय का घेतलेला नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केलेला आहे। तसंच टोमणे मारून महाराष्ट्र पुढे जाणार नाही असंही बावनकुळे म्हणाले। तर आपण पाहतोय चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर घणाघात केलेला आहे। महाविकास आघाडीचं सरकार असताना काही केलं नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे।